Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आत्ता गुंतवणूक करायची तर जगायचं कधी असा प्रश्न मला खूप सारे इन्व्हेस्टर आणि खास करून यंगस्टर विचारतात आणि मला पण थोडंसं कन्फ्युजन होतं की यार हे बोलतायत कधी जगायचं आणि काय नक्की खरं यांचं व्हायचं. तर त्याच्यावरती मी फार विचार केला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की ज्यांना जगायचं आहे आणि ज्यांना मरायचं आहे ह्या दोघांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती तुम्ही पण तुमचे कमेंट शेवटी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून जे लोक असा विचार करतायत की बुवा आत्ता गुंतवणूक करायची आणि जीवन कधी जगायचं असा ज्यांना प्रश्न आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला नक्की हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नमस्कार, मी आकाश गुंदावले. रिसेंटली एक 19 वर्षाचा मुलगा मला भेटला आणि त्याच्याकडं 1.5 लाख रुपयाचा आयफोन होता. मी त्याला म्हटलं इन्व्हेस्टमेंटचं तू काय करतोयस किंवा कशा पद्धतीने तुझं भविष्याचं प्लॅन आहे. तो म्हणतो जगायचं आहे. हे काय इन्व्हेस्टमेंट वगैरे माझ्या काही डोक्यात शिरत नाही आहे. आणि आता हा जर जगायचं म्हटला आणि त्याचं फार व्हॅलिड प्रश्न होता की जर मी इन्व्हेस्टमेंट केली अचानक मध्येच मी मेलो, तुम्ही म्हणताय 60 वर्ष आणि अचानक मध्ये मेलो तर काय. तर याचं साधं सोपं उत्तर तुम्हाला सगळ्यांना पण हा प्रश्न पडत असेल की यार मी आता गुंतवणूक करतोय, मन मारतोय, हे करतोय, ते करतोय, मेलो तर काय. तर याचं उत्तर मी साधं सोपं असं देतो, मेलात तर याच्यासारखं आनंदाची गोष्ट दुसरी असूच शकत नाही. फायनान्शियल दृष्ट्या बिफोर 60 काम करता करता मरणं किंवा करत असताना मरणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. क्लिअर. पण जर तुम्ही जगलात 60 अबाव तर याच्यासारखी मोठी रिस्क दुसरी फायनान्शियली या जगात नाही आहे. बघा, 60ला काम बंद होणार, शरीर थकणार, व्याधी जडणार, ठीक आहे, तुमच्याकडे पैसे पण नाही आहेत आता आणि तिथून पुढे तुम्हाला 20 वर्ष 30 वर्ष काढायचे आहेत, महागाई राहणार आहे. मग काय करणार आहात. हे बघा, मेलात तर अडचण नाहीये, जगलात तरच प्रिव्हिजन करण्याची गरज आहे, अदरवाईज गरजच नाही आहे. बरं, जगणार कधी मरणार कधी कोणाच्याच हातात नाही आहे. बरं, मेडिकल सायन्स एवढ्या पद्धतीने ग्रो करतंय किंवा एवढ्या पद्धतीने इन्व्हेन्शन करतंय की इथून पुढच्या काळात मला वाटतं की माणसांचं आयुर्मान वाढत राहील आणि ते वाढत चाललंय. म्हणजे ॲव्हरेज वय आता मला वाटतं मागच्या जनगणनेच्या वेळेला मी जे वाचलं होतं की 72 वर्ष पुरुष जगतात, 74 वर्ष महिला जगतात आणि हे ॲव्हरेजेज 80, 85, 90कडे पोचेल. सो जेनजी काय म्हणतात मला काही म्हणता येत नाही, त्यांच्यासाठी हा खरंच संदेश आहे की तुम्ही 80-90 वर्ष जगणार आहे, आत्ताच सगळं उधळून बसलात तर मग काय. बरं, मी म्हणत नाही की तुम्ही जगू नका, कॉमन सेन्स जरूर वापरा. पहिले 1.5 लाख रुपये कमवा, इन्व्हेस्टमेंट करा. दुसरे 1.5 लाख रुपये कमवा, आयफोन घ्या, अडचण काही नाही. बॅलन्स करा ना. पहिले पैसे कामाला लावा आणि मग लायबिलिटी घ्या, अडचण काही नाही. आता 1.5 लाख रुपये मी त्याचं 12% कॅल्क्युलेशन केलं. त्यांनी जर 19 वर्षाचा जो मुलगा होता त्यांनी जर ते 1.5 लाख रुपये नुसते टाकून दिले असते, सोडून दिले असते, 12% ते ग्रो झाले असते तर त्याच्याकडं 60व्या वर्षी हे कंपाऊंडिंगनी 1.5 कोटी रुपये झाले असते. मग त्याला कार घ्यायची, 2 व्हीलर घ्यायची. मी म्हणतो पहिलं काय कर, जेवढ्या किमतीची 2 व्हीलर घेणार आहे तेवढ्या किमतीचे पैसे कामाला लाव ना आणि मग 2 व्हीलर घे. हे बघा, हे माझ्यासाठी नाही करायचं आहे, हे तुमच्याच भविष्यासाठी आहे. कळतोय का विषय. माझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही जगाल पण आणि सगळं तुम्ही फक्त जगणारच आत्ता आणि नंतर भोगणार असं नको आहे. बॅलन्स करा ना लाईफला, अडचण कुठे आहे. तुम्हाला बॅलन्स करावंच लागेल. दुसरं काय होतं की इकडं इन्व्हेस्टिंग म्हटलं की तुम्ही आता हे 1.5 लाख रुपये टाकणार आणि तुम्ही जर सुरुवातीचे 5-10 वर्ष बघाल तर तुम्हाला रिटर्नच नाही दिसणार आहे. 19ला आपण इन्व्हेस्टमेंट केली होती, 1.5 लाख रुपये 5 लाख रुपये झाले. हे बघा, कंपाऊंडिंग जी सुरू होते ना, मला असं वाटतं की ती 10 वर्षानंतर फार जोरदार होते. तुम्ही कल्पना नाही करू शकत अशा पद्धतीने पैसे वाढायला सुरुवात होतात. ठीक आहे, आता 1 लाखाचे 5 लाख, 1.5 लाखाचे 5 लाख व्हायला किती वर्ष घेतलेत, 10 वर्ष घेतलेत. पण इथून पुढे लाख वाढण्यासाठी वर्षालाच वाढायला लागलेत बघा की 5, 6, 7, 8, 9 आणि त्यानंतर 2-2 वाढायला सुरुवात होतात. मग 4-4 लाख रुपये वाढायला सुरुवात होतात.
म्हणजे ही कंपाऊंडिंगची जी ताकद तुम्हाला वापरायची असेल तुमच्या फ्रीडमसाठी, तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट नक्की केली पाहिजे आणि थांबलं पाहिजे. बाकी बघूच नका त्याच्याकडे. असं म्हणतात की ते बांबू ट्री आहे ना, लावलं ना, ते प्लांटेशन केलं तर त्याला आहे ना, चायनीज बांबू प्रकार आहे, त्याला कोंब म्हणजे ते वाढण्यासाठी 4.5 वर्ष लागतात. 4.5 वर्ष त्याच्यात काहीच चेंज दिसत नाही. दररोज तुम्हाला फर्टिलाइज करायला लागतं, पाणी घालायला लागतं, वॉटरिंग करायचं, सगळं करायचं, पण ते वाढतंय असं दिसत नाही. पण 4.5 वर्षानंतर फक्त 1.5 महिन्यात 90 फूट होतं. म्हणजे ते खाली मजबूत होत असतं. हे कंपाऊंडिंग फार खतरनाक आहे. शेवटच्या टप्प्यात फार जोरदार वाढतंय. बरं, असे जर तुम्ही 5-10 लाख रुपये कामाला लावून ठेवले पुढच्या 2-5 वर्षामध्ये, जनरली 25व्या वर्षापर्यंत आपण जर 10-20 लाख रुपये, 10 लाख रुपये पकडतो, जर आपण धक्क्याला लावले तर आपलं काय होऊ शकतं माहिती आहे का? 10 लाख रुपये पुढच्या 4-5 वर्षात किती कमी कमवत असलात तर मला वाटतं 10 लाख रुपये इट्स नॉट बिग डील. 5-6 वर्ष आहेत तुमच्या हातात. 19 वर्षाच्या पोराबद्दल बोलतोय मी. तुमचं वेगळं असेल तर वेगळं गणित. पण जर हे 10 लाख रुपये त्यांनी कामाला लावले तर याचे 60व्या वर्षी पैसे होतात 10 करोड रुपये. बरं, तुम्ही 60व्या वर्षी नाही म्हणताय, तुम्ही मागे या 50व्या वर्षी. 50व्या वर्षी याच्याकडे आहेत 4.25 कोटी रुपये. इथं 2 लाख रुपये महिना SWP घेतली 50व्या वर्षापासून. तर त्याच्या अगोदरही त्यांनी इथं जेव्हा 45व्या वर्षी जेव्हा 2 कोटी रुपये आहेत तेव्हा लाख रुपये महिन्याला SWP घेतली 6%नी, तरी सुद्धा हे पैसे वाढत राहतील आणि याला महिन्याला लाख रुपये मिळतील. 60 पर्यंत थांबलंच पाहिजे कंपल्सरी कुठे? बरं, हे फक्त 10 लाखाचं सांगितलं. टप्प्याटप्प्याने यांनी त्याच्यात 5-10 हजार रुपयाची SIP पण चालू ठेवली तर हे आकडे फार पटकन आयुष्यात येतील. आणि काहीच नाही करायचं त्याचं मग काहीच नाही होणार आहे. मग तुम्ही स्वप्न बघणं पण सोडा की तुम्ही आत्ता आयफोन अफोर्ड करताय, आत्ता तुम्ही लक्झरी अफोर्ड करताय, तर तुमच्या म्हातारपणाला तुम्हाला मोठं घर, मोठी गाडी किंवा तू रिलॅक्स कम्फर्ट, वर्ल्ड टूर किंवा धमाल लाईफ 5 स्टार 10 स्टार पैशाला कामाला लावल्याशिवाय होऊ शकत नाही. मी खूप लोकांना पाहतो, तुम्ही पण पहा आजूबाजूला, 95% जी लोक असतात ती गरीबच जगतात. का? तर त्यांना ते पैशाला कामाला लावायचं आवडतच नाही आणि शेवटपर्यंत पेचेक टू पेचेक किंवा पगार टू पगार जगत असतात. जी लोक लाईफ जगतात ना ती इन्व्हेस्टिंग करतात, पैशाला कामाला लावतात, लोकांना कामाला लावतात. तुम्हाला पैशाला कामाला लावताच आलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पैशासाठी काम करावं लागेल. आणि जी लोक पैशासाठी काम करतात ना खरंच त्यांना लक्झरी नाही अनुभवता येत. तुम्ही मला एक तरी उदाहरण सांगा की तो पैशासाठी काम करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि तो लक्झरी उपभोगतोय, त्याच्याकडे फार मोठी गाडी आहे, फार मोठे बंगले आहेत, काय काय, असं मला दाखवा. तुम्हाला एकही माणूस नाही दिसणार. हां, पण ज्या माणसाने लोकांना कामाला लावलं आहे आणि पैशाला कामाला लावलं आहे ही खूप सारी उदाहरणं दिसतील की धमाल लाईफ जगतायत. मग आजच्या तारखेला तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही ते केलं तरच तुमच्याकडं फायनान्शियल स्टेबिलिटी, फायनान्शियल फ्रीडम. आणि बघा, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय की तुम्ही तुमच्या वेळेचे मालक होता. टाईम तुमचा असतो. फायनान्शियल फ्रीडम दुसरं काही नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वेळेचं हे तुम्ही ठरवू शकता. आणि फायनान्शियल इंडिपेंडंट म्हणजे काय की तुमचा वेळ तुम्हाला पैसे कमवण्यासाठी द्यावाच लागतो. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे टाईम फ्रीडम. मला वाटतं फिरायला जायचं मी फिरायला गेलो, मला वाटतं हॉटेलला जायचं मी हॉटेलला गेलो, मला वाटलं झाडं लावायची मी झाडं लावायला गेलो, मला वाटलं माझा वेळ आहे, मला वाटलं क्रिकेट खेळायचं मी क्रिकेट खेळायला गेलो. पण जर हे फायनान्शियल फ्रीडम किंवा हे पैसे तुमच्यासाठी काम करत नसतील तर तुम्हाला आयुष्यभर हे टाईम फ्रीडम कधीच नाही मिळणार. साहेब, आपण इथं आपला टाईम आपण जगण्यासाठी आलोय का तो दुसऱ्याला विकण्यासाठी आलो, दुसऱ्याच्या शिव्या खाण्यासाठी आलो, दुसऱ्यासाठी काम करण्यासाठी आलो, दुसऱ्याचे गोल पूर्ण करण्यासाठी आलो? नक्की विचार करा. आपला टाईम आपण जगला पाहिजे. आणि ह्या वस्तू ज्या लक्झरी किंवा तुम्ही आज म्हणताय ते जीवन आहे, तर ते काही नाही आहे. तीच गर्लफ्रेंड फोन करणार आहे, तोच बॉयफ्रेंड फोन करणार आहे. आयफोन घेतला तरी ऐश्वर्या राय किंवा आमच्या काळात होती ऐश्वर्या राय किंवा आता काय तुमची असेल ती नाही फोन करणार आहे. मित्र शिव्याच देणार आयफोन घेतला तरी फोनवरती. ते म्हणणार नाही यार तुझं 1.5 लाखाचा फोन आहे, आता तुला आवाजावं बोललं पाहिजे, तू मोठा माणूस झाला. अहो, काही नसतंय. आणि 4 दिवस पण त्याचा आनंद नाही आहे. सो प्लीज विचार करा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमची मुलं असतील, तुमची मित्राची मुलं असतील, तुमची भावाची मुलं असतील, बहिणीची मुलं असतील, त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. लेट इट बी. काय फरक पडला तर पडला, नाही पडला तर ज्याचं मरण त्यालाच मारायला लागते. कोण मरत नाही तर दुसरं तुमच्यासाठी त्याच्यासाठी.
काय करू शकतो मी इथं? हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मार्ग दाखवू शकतो. चालायचं तुम्हालाच आहे. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला काय करतं? इन्फॉर्म करतं. आयुष्य कधीच बदलत नाही. आयुष्य बदलण्याची जबाबदारी जास्त त्यालाच घ्यावं लागते. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा. लाईक शेअर नाही केलं तर नका करू. जेनजी असाल तर कमीत कमी फॉलो तरी करा की काय म्हणतोय मी ते. काय मी तीर मारायचं नाही शिकवलं. तुम्हाला जगायचं आहे. पॅरलली तुम्हाला वेल्थ पण क्रिएट करायचे, एवढंच महत्त्वाचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.